हॅलो एव्हरीवन. आज आपण पार्टनरशिप फॉर्म फायनल अकाउंट या टॉपिक मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 7 पाहणार आहोत. पाहूया प्रॉब्लेम क्रमांक 7. सतीश अँड प्रमोद आर पार्टनर्स. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर 31st March 2019. You have to find out gross profit and net profit only. Trial balance as on 31st March 2019. Debit balances: stock on 1st April 2018 8,700, purchases 18,300, wages 1,000, insurance 800, unproductive wages 1,400, warehouse rent 600, carriage outward 1,200, sales return 600, export duty 1,400, custom duty 800, sundry debtors 40,000, investment 15,700, factory rent 1,600, postage and telegram 400. Credit balances: sales 68,000, dividend 2,000, purchase return 500, sundry creditors 13,000, 10% bank loan into bracket with effect from 1st July 2018 8,000, other receipts 1,000, total of both side 92,500. Adjustments क्रमांक A. The closing stock is valued at rupees 15,400. या ऍडजस्टमेंट साठी टिक मार्कची आवश्यकता नाहीये. क्रमांक 2. आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 500. टिक मार्क करूया वेजेस. ऍडजस्टमेंट क्रमांक 3. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स रुपीज 800 and maintain RDD 3% on sundry debtors. टिक मार्क करूया sundry debtors. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ रुपीज 1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. या ऍडजस्टमेंट साठी टिक मार्कची आवश्यकता नाहीये. ऍडजस्टमेंट क्रमांक 5. गुड्स ऑफ रुपीज 2,000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31st March 2019 बट नो एंट्री इज पास इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ही ऍडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड सेल्सची, त्यामुळे आपल्याला टिक मार्क करावं लागेल. सेल्स नावाचा टर्म आहे आणि सन्डे डेटर्स नावाचे ऍडजस्टमेंट. ओके मित्रांनो, आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. ओके, तर पाहूया. अगदी सुरुवातीलाच मेन्शन केलेलं आहे इन द बुक्स ऑफ सतीश अँड प्रमोद ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मित्रांनो, तुम्हाला बॅलन्स शीट देखील या ठिकाणी दिसेल, परंतु ते आपल्या वर्किंग नोटचा पार्ट म्हणून आपण तयार केलेला आहे. ओके, यानंतर आपण ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रान्सफर करून घेऊया. स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट लाईन ओपनिंगचा स्टॉक आहे, मेन्शन करूया 2 ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आउटरला असेल 8,700. नेक्स्ट आयटम आहे परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 2 परचेसेस. इनरला घ्यावे लागतील आपल्याला 18,300. मायनस करूया त्यामधून. क्रेडिट साइडला परचेस रिटर्न दिसतात, लेस परचेस रिटर्न 500. 18,300 मायनस 500 आउटरला येतील 17,800 रुपीज. ओके, नेक्स्ट आयटम आहे वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल, तो टिक मार्क आहे. इनरला घेऊया 2 वेजेस. इनरला अमाऊंट येईल 1,000 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे इन्शुरन्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल 2 इन्शुरन्स. आउटरला अमाऊंट येईल 800 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच येईल 2 अनप्रोडक्टिव्ह वेजेस. आउटरला अमाऊंट येईल 1,400. नेक्स्ट आयटम आहे वेअरहाऊस रेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच येईल 2 वेअरहाऊस रेंट. आउटरला अमाऊंट येईल 600.
नेक्स्ट आयटम आहे कॅरेज आउटवर्ड, तोही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल. टू कॅरेज आउटवर्ड, आउटरला अमाउंट येईल 1200. नेक्स्ट आयटम आहे सेल्स रिटर्न. आपण घेऊया सेल्स सर्वप्रथम क्रेडिट बाजूला दिसतात आपल्याला. बाय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतोय आपण ते. बाय सेल्स इनरला घेऊया 68,000 लेस करूया. सॉरी, लेस सेल्स रिटर्न अमाउंट आहे 600. 68,000 मायनस 600 67,400 आपण इनरला घेऊया. ओके, कारण अजून त्यावरती एक ऍडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड सेलची. नेक्स्ट आयटम आहे एक्सपोर्ट ड्युटी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. टू एक्सपोर्ट ड्युटी, आउटरला अमाउंट येईल 1400. नेक्स्ट आयटम आहे कस्टम ड्युटी, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतील. वेजेस नंतर एक वेळ जागा सोडूया. टू कस्टम ड्युटी, आउटरला अमाउंट येईल 800 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री डेटर्स. आपण तो वर्किंग नोटचा पार्ट म्हणून बॅलन्स शीट तयार करतोय, त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया सन्ड्री डेटर्स इनरला घेऊया 40,000. नेक्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट, बॅलन्स शीटच्या असेटला घेऊया तो इन्व्हेस्टमेंट आउटरला अमाउंट घेऊया 15,700. नेक्स्ट आयटम आहे फॅक्टरी रेंट, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. टू फॅक्टरी रेंट, आउटरला अमाउंट येईल 1,600. नेक्स्ट आयटम आहे पोस्टेज अँड टेलिग्राम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. टू पोस्टेज अँड टेलिग्राम, आउटरला अमाउंट येईल 400 रुपीज. मित्रांनो, या ठिकाणी डेबिट साईडचे आयटम आपले ट्रान्सफर करून झाले असतील. क्रेडिट साईडचा पहिला आयटम घेऊया, सेल्स ऑलरेडी अगोदर आपण घेतलेला आहे. त्यानंतर डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड हे रिसिप्ट आहे, इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येईल. बाय डिव्हिडंड, आउटरला अमाउंट येईल 2,000 रुपीज. ओके, नेक्स्ट आयटम आहे परचेस रिटर्न. आपण ऑलरेडी ते परचेसेस मधून मायनस करून आउटरला परचेसेस घेतलेले आहेत. नंतरचा आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊया आपण सन्ड्री क्रेडिटर्स, आउटरला अमाउंट येईल 13,000 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे 10% बँक लोन, लायबिलिटी साईडलाच इनरला घेऊया 10% बँक लोन, इनरला अमाउंट येईल 8,000 रुपीज. अँड नेक्स्ट आयटम आहे अदर रिसिप्ट्स, इन्कम आहे, प्रॉफिट अँड अकाउंटच्या क्रेडिटला. बाय अदर रिसिप्ट्स, आउटरला अमाउंट येईल 1,000 रुपीज. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपला ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून झाला आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट्स कडे जाऊया. ऍडजस्टमेंट क्रमांक 1, द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹15,400. मित्रांनो, क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट आपल्याला माहिती आहेत. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. घेऊया ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय क्लोजिंग स्टॉक, आउटरला अमाउंट येईल 15,400. आणि दुसरा इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या असेटला. आपण तो वर्किंग नोटचाच पार्ट म्हणून बॅलन्स शीट तयार करतोय, लिहून टाकूया. क्लोजिंग स्टॉक, आउटरला येईल 15,400. नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस ₹500. मित्रांनो, वेजेस आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दिसतात, त्या ठिकाणी लिहूया ऍड आउटस्टँडिंग. हे ऍड करतात, ऍड आउटस्टँडिंग 500 रुपीज, 1,000 प्लस 500, आउटरला 1,500. आणि आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असतो. आउटस्टँडिंग वेजेस, आउटरला घेऊया
500 रुपीज. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 3 आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800 अँड मेंटेन RDD at 3% ऑन संडे डेटर्स. मित्रांनो, ही ऍडजस्टमेंट करण्यापूर्वी आपल्याला ऍडजस्टमेंट क्रमांक 5 करावी लागेल की जिचा इफेक्ट हा संडे डेटर्स वरती होणार आहे. मित्रांनो, बॅड डेट्स आणि RDD ऍडजस्टमेंट ही डेटर्स वरती सर्वात शेवटी करावी. त्यामुळे ऍडजस्टमेंट क्रमांक आपण 5 घेऊया. गुड्स ऑफ ₹2000 were sold and delivered on 31st March 2019, but no entry is passed in the books of accounts. याचा अर्थ 2000 रुपयांचा माल 31 मार्च रोजी विकला आहे. तो डिलिव्हर देखील झालेला आहे, परंतु त्याची थ्रू दी बुक्स ऑफ अकाउंट्स नोंद नाहीये. त्यामुळे आपण रेकॉर्ड करूया. अनरेकॉर्डेड सेल्स हे सेल्स मध्ये ऍड करतोया. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ऍड अनरेकॉर्डेड sales 2000 67,400 plus 2000 out of 69,400. अनरेकॉर्डेड सेल्सचा दुसरा इफेक्ट सेल्स चे रिलेटेड असतात संडे डेटर्स. डेटर्स मध्ये ऍड करूया. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स 2000 रुपीज 40,000 प्लस 2000 42,000 इनरला येतील. यानंतर ऍडजस्टमेंट क्रमांक 3 कडे जाऊया आपण. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800. बॅड डेट्स याचा पहिला इफेक्ट आपल्याला माहिती आहे संडे डेटर्स म्हणून मायनस करतात. करूया मायनस. लेस बॅड डेट्स ₹800. मित्रांनो, 42,000 मायनस 800 केले, इनरला येतील 41,200 रुपीज. ओके. बॅड डेटचा दुसरा इफेक्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू बॅड डेट्स आउटला येतील 800 रुपीज. मित्रांनो, त्याच ऍडजस्टमेंटला कंटिन्यू केलेले आणि म्हटलेले अँड मेंटेन RDD at 3% ऑन संडे डेटर्स. संडे डेटर्स वरती 3% RDD आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतील. मित्रांनो, बॅलन्स शीटच्या साईडला पाहूया. ऍट द बिगिनिंग संडे डेटर्स होते 40,000. त्यामध्ये आपण ऍड केले अनरेकॉर्डेड सेल्स 2000. इनरला अमाऊंट मिळाली 42,000. त्यामधून लेस केले बॅड डेट्स 800 रुपीज. आणि आता आपल्याला जे अमाऊंट मिळते ते 41,200. त्यावरती आपण 3% कॅल्क्युलेट करणार आहोत. 41,200 इंटू 3 अपॉन 100 केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल 1,236 की जी आपली RDD जी अमाऊंट असेल ते आपण डेटर्स मधून मायनस करतो. लेस RDD 1,236 रुपीज. 41,200 मायनस 1,236 करूया. केल्यानंतर अमाऊंट मिळेल 39,964. मित्रांनो, RDDचा दुसरा इफेक्ट आपण देऊया. तो असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके. टू RDD 1,236 रुपीज. ओके. यानंतर जाऊया ऍडजस्टमेंट क्रमांक 4 कडे. गुड्स ऑफ ₹1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 1800 रुपयांचा माल हा फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. याचा अर्थ हा माल व्यवसायामधून जाईल. व्हेनेवर गुड्स इज गोज आउट फ्रॉम द बिझनेस इट शुड बी रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. सो फर्स्ट इफेक्ट ऑन द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ओके. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. अमाऊंट येईल आउटरला 1,800. फ्री सॅम्पल याचा दुसरा इफेक्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू फ्री सॅम्पल ज्यासाठी आपण ब्रॅकेटमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असं सुद्धा लिहू शकतो. ओके. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून त्याची अमाऊंट येईल आउटरला किंवा फ्री सॅम्पल्स म्हणून 1,800 रुपीज. ओके. मित्रांनो, या ठिकाणी ऍडजस्टमेंट संपले असतील. एकदा ट्रायल बॅलन्स मध्ये आपण पाहून घेऊया हिडन ऍडजस्टमेंट कोणते आहेत का. तर हो, आपल्याला हिडन ऍडजस्टमेंट पाहायला मिळते.
क्रेडिट बॅलन्सेस मध्ये आहे 10% बँक लोन आहे, जिथे ब्रॅकेटमध्ये म्हटलंय विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018, म्हणजे बँकेचं कर्ज 10% दराने घेतलेलं आहे 1 जुलै 2018 रुपयांना 8,000 रुपयांचं. त्यावरती आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल की जे इंटरेस्ट देणं लागते व्यवसाय संस्था. 8,000 into 10 upon 100 into period. आता पिरियड हा किती असेल 1 जुलै 2018 up to 31st March 2019. It's a period of 9 months. So interest will be calculated for 9 months. Now amount of interest is 600 rupees, which is included in the amount of bank loan on the liability side. Okay, add करूया. Add outstanding interest 600 rupees आणि सेकंड आउटरला येईल 8,600. आउटस्टँडिंग इंटरेस्टचा दुसरा इफेक्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन. ओके, आउटरला अमाउंट येईल 600 रुपीज. ओके मित्रांनो, या ठिकाणी ऍडजस्टमेंट्स आपल्या सर्व झाले असतील. मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट क्लोजिंग करायला घेऊया आपण. सर्वप्रथम ट्रेडिंग अकाउंटच्या दोन्ही बाजूची टोटल डेबिट आणि क्रेडिट बाजूची आपण टोटल करून घेऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ती आहे 86,600 रुपीज आणि डेबिट साईडची टोटल आपण करून पाहिली तर ती येईल 30,400. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे की जी दोन्ही बाजूला आपण लिहूया 86,600 रुपीज. त्यामधून डेबिट साइडचे 30,400 मायनस केल्यानंतर जे उत्तर मिळेल आपल्याला ते असेल ग्रॉस प्रॉफिट. लिहूया टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 56,200. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन केल्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करूया बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 56,200. ओके, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन केल्यानंतर देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूची टोटल करूया, डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजूची. ओके मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 59,200 आणि डेबिट साईडची टोटल आहे 10,236. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल जे असते दोन्ही बाजूला घेऊया 59,200. त्यामधून डेबिट साइड वजा केल्यानंतर जे उत्तर मिळेल ते असेल 48,964 रुपीज. तो असेल नेट प्रॉफिट. लिहूया टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन किंवा ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता हा नेट प्रॉफिट आपल्याला सतीश आणि प्रमोद मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायला लागले. मित्रांनो, नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेला नाही. अशा वेळी नेट प्रॉफिट हा इक्वल प्रोपोर्शन मध्ये म्हणजे 1:1 मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो. नेट प्रॉफिट आहे 48,964 रुपीज डिवाइड बाय 2 केल्यानंतर आपल्याला मिळेल सतीशसाठी 24,482 रुपीज आणि सेम अमाऊंट आपल्याला मिळेल प्रमोदसाठी 24,482 रुपीज. ओके, अशा रीतीने आपण नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला असेल. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट विचारलं नव्हतं, परंतु आपण वर्किंग नोटचा पार्ट म्हणून तयार केला असेल. अशा रीतीने आपला प्रॉब्लेम क्रमांक 7 कंप्लीट होईल. ओके, धन्यवाद.